हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओत। मी तुमचा मित्र कुणाल, मुंबईकर कुणाल, एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी। आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की नवीन कॅमेरा मी घेतला आहे, जो कॅसॉनचा कॅसॉन CN6 त्याची व्हिडिओ क्वालिटी चेक करण्यासाठी ब्लॉग बनवत आहे मी। हा बघूया, बोललो लास्ट टाइम मी यूज करायचो तो म्हणजे SJ कॅम, आणि हा जो कॅमेरा आहे हा 4K मध्ये रेकॉर्डिंग करतो, त्यामुळे मी याचा व्हिडिओ बघण्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे। आणि नाईटमध्ये एक कामसुद्धा आहे, तिकडे जातोच आहे मी तिकडे। खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि ॲक्शन कॅमेऱ्यासोबत ते पण। त्याच्या आधी मी SJ कॅम नंतर माझा तो कॅमेरा खराब झाला, त्याच्यानंतर मी मोबाईलने ब्लॉग बनवतो, 2-3 व्लॉग मी मोबाईलने बनवले। पण आता परत एकदा ॲक्शन कॅमेऱ्यावरती मूव ऑन झालो मी। ॲक्शन कॅमेऱ्यासोबत मला कम्फर्टेबल फील होतं, कारण का हेल्मेटवरती लोड पडत नाही, जास्त वेट येत नाही हेल्मेटवर, त्याच्यामुळे इझी पडतं तुम्हाला यूज करणं, कम्फर्टेबलसुद्धा वाटतं। आणि हा जो कॅमेरा आहे हा एक्सटर्नल माईक सोबत आहे आलेला। लास्ट टाइम जो SJ कॅम होता तो एक्सटर्नल माईक नव्हता, त्याला मला व्हॉइस ओव्हर करावा लागायचं, आणि हा एक्सटर्नल माईक सोबत आहे। सो तो एक फायदा आहे की तुम्हाला एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही, नाहीतर एडिटिंग करावा लागायचं, त्यात वेळ जायचं भरपूर। हा या कॅमेऱ्याची क्वालिटी बघूया, 4K मध्ये रेकॉर्डिंग करतो आहे मी सध्या, बघूया अजून किती चांगली क्वालिटी येते त्याची। च्या आसपास आलो आहे मी, ॲक्च्युली भांडूप आहे, भांडूप पंपिंग, सॉरी मी कमीत कमी 10 मिनटं लागले मला इथे यायला। रस्ता भरपूर मोकळा होता, सरळ आहे नाशिक, कल्याण, ठाणे शहर, ठाण्याच्या पण पुढे जायचं आहे वेळेला। आणि मी मला मागाशीच सांगितलं तुम्हाला की जो कॅमेरा आहे कॅसॉनचा, त्याची ॲक्च्युली अनबॉक्सिंग केली नाही मी, डायरेक्टली कॅमेराचा परफॉर्मन्स बघण्यासाठी व्हिडिओ काढतो आहे डायरेक्टली। त्याची रिव्ह्यू भरपूर चांगले होते कॅमेऱ्याबद्दल, म्हणून विचार केला की हाच कॅमेरा घेऊया। SJ कॅम घेतला असता तर तो एक्सटर्नल माईकवाला नव्हता, दुसरा कोणता जो होता तो लेजेंड S6 होता। मला हा थोडा त्याच्यापेक्षा जरा चांगला बेटर वाटला लो बजेटमध्ये। आपण मुलुंडला पण आलो आहे बघा, ते राईट साईडला नवी मुंबईला जाण्यासाठी रस्ता आहे, ऐरोलीला। लास्ट टाइम मी कर्नाटक वगैरेला गेलो होतो, सोलापूरला, तेव्हा मला ब्लॉग करायला मिळालाच नाही। तो काय केला तो मी मोबाईलवरूनच केला माझ्या। ॲक्च्युली ब्लॉग करायचा आनंद आला असता तिकडे। जो कर्नाटकचा जो पॅच होता, कर्नाटकच्या सोलापूरचा, तो एवढा ऑसम होता, पूर्ण वाईल्ड लाईफ होता, भरपूर म्हणजे भरपूर ग्रीनरी होती तिकडे। पण मला जास्त काही शूट करता आलं नाही तिथे, कारण कॅमेरा नसल्यामुळे। पण आता माझा विचार चालू आहे की औरंगाबादच्या पुढे जायचं मला, ॲक्च्युली लातूरला, नाहीतर मग कणकवली एक राईड होऊन जाईल माझी यावेळेला।
तेव्हा नक्कीच व्हिडिओ मी टाकीन आणि ब्लॉग गाडी बनवीन. पण याच कॅमेऱ्याने आता परफॉर्मन्स बघूया या व्हिडिओ नंतरला कसा होतो आहे तो. चांगलाच होईल कारण का रिव्ह्यू भरपूर चांगले होते या कॅमेऱ्याबद्दलचे आणि मी चांगले रिव्ह्यू बघूनच हा कॅमेरा परचेस केला आहे. राजस्थानला गाडी चालली आहे ती पण इथून नाशिक हायवेने. बहुतेक जवार वगैरे करून जाणार ती. हो इथे ट्रॅफिक लागली आणि मुंबई नाशिक हायवे जसा ठाणा पण क्रॉस करतो तसं मुंबई नाशिक हायवे लागतं. आणि मी हा एकदा बघितला आहे म्हणजे मध्यंतरी. पुढे भरपूर मोठा वाढवलेला आहे हा. जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं हा 4 ते 5 पदरी केलेला आहे. भरपूर सुंदर केलेलं आहे पुढे. वाटतं बहुतेक इथे मला थोडी ट्रॅफिक लागेल कारण की इथे भरपूर काम चालू आहे याचं रुंदीकरणाचं. त्याच्यामुळेच अजून त्याचं काम चालूच आहे रुंदीकरणाचं भरपूर. आणि कॉन्क्रिटीकरण करतात आहेत परत एकदा. ॲक्च्युली ऑलरेडी आहे कॉन्क्रिटीकरण. पुन्हा एकदा यांचं कॉन्क्रिटीकरण चालूच आहे. खूप चांगला रोड बनवला आहे. आधी फक्त डांबरीकरण होतं दोन्ही साईडला 4 लाईनच होता. आता बघा जो पॅच होता हा खराब होता तो पण त्यांनी चांगला करून ठेवलेला आहे. आय होप हा शेवटपर्यंत पूर्ण होईल लवकरात लवकर. आणि आसनगावला पण त्यांनी चांगला केलेला आहे कारण का लास्ट टाइम मी गेलेलो आसनगाव साईडला. तर ॲक्च्युली गेलेलो कसारा साईडला भातसा डॅमला. ॲक्च्युली भातसा नव्हता तो दुसरा डॅम होता. तेव्हा निम्मं काम त्यांचं झालेलं आहे. आसनगावला पण जो ब्रिज बनायचं काम चालू होतं ते पण तिकडे पण पूर्णपणे ब्रिज बनलेला आहे. फक्त राहिला आहे तो आधीमध्ये स्पॉट राहिलेला आहे. डोंगर बघा. ऑलमोस्ट भिवंडीला आलो आहे मी. रस्ता बघू शकता पूर्ण मोठा केलेला आहे. आधी असा नव्हता. आधी फक्त 2च लाईन असायचे. भरपूर मोठा रस्ता केला आहे. 2 वाजून गेलेले आहे. 2 वाजून गेलेले आहेत. ॲक्च्युली 2:30पर्यंत पोचलं पाहिजे. ट्रॅफिक होती पाठीमागे कारण का पाठीमागे एक रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे भरपूर ट्रॅफिक होती. काही ठिकाणी रस्ते मोठे आहेत काही ठिकाणी अजून त्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे. इकडे भरपूर ट्रॅफिक जमा होते त्यांच्यामुळेच मला पण लेट झाला. ट्रॅफिकमधून गाडी काढायची झिगझॅग करून त्यात वेळ जातो. त्या मानाने बाईक तरी भरपूर लवकर निघते पण 4 व्हीलर तुमची लवकर निघूच शकत नाही. हा बघा कसा मंदवाणी चालत आहे मूर्ख कुठचा. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. ते कधी पलटी होतील कधी ब्रेक दाबतील कधी त्यांचा टायर निघेल काय सांगता येत नाही. मोठमोठे कंटेनर्स असतात ते लॉऱ्या म्हणतात त्यांना. आणि मित्रांनो माझा एक पचका झाला आहे. मी मगाचपासून जेवढी रेकॉर्डिंग केली तेव्हा मी जे लेन्सवरचं जे कवर असतं जे प्लास्टिक असतं तो काढलेलाच नाही. आणि माझ्या लक्षात आलं आत्ता कारण का पार्टिकल्स धूळ पार्टिकल्स बघितले मी त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे मी लेन्सवरती कवर ठेवलेलं ते काढलंच नाही. एक ब्रिज लागली ते मला पुढे लक्षातच राहिलं नाही माझ्या की ते कवर काढलं पाहिजे. मी आपलं फक्त व्हिडिओ बनवत गेलो आणि जेव्हा सगळी धूळ उडाली त्या ठिकाणी पाठी तेव्हा मला कळालं अरे लेन्सवरतीचं कवर आहे. ते कवर काढलं नाही तर व्हिडिओ क्वालिटी ड्रॉप होऊ शकते. मी लगेच कवर काढला आणि मग व्हिडिओ कॅरी ऑन केला पुढे की व्हिडिओ
ची क्वालिटी कमी झाली असेल. सो बघूया आता व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ते तुम्ही कंपेअर करून सांगा मला. जेवढे मागचा भाग जेवढा पाठी जे तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि आत्ता जे पुढे बघताय त्यात क्वालिटी कोणती चांगली आहे, पुढची की पाठची? ऑलमोस्ट मी पोचतच झालो आहे. निम्मा व्हिडिओ मी बनवला इकडे येईपर्यंत. तर होतं कधी कधी आपण जास्त उत्साहित असतो, काही नवीन वस्तू असतात त्यासाठी आपण उत्साहित असतो आणि त्या कारणाने आपण बाकीच्या गोष्टी विसरूनच जातो. तसंच माझं झालेलं आहे. जास्त काही फरक नाही पडणार त्याच्यात, तरी पण मला नक्कीच कळवा. रस्ता बघू शकता तुम्ही, ते मोठा रस्ता केलेला आहे. 3-4 पदरी रस्ता आहे हा एका साईडला, त्या साईडला तसंच कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. अजून जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हा मेगा हायवे होऊन जाईल मुंबई नाशिकचा. मी सुद्धा माझ्या डेस्टिनेशनवरती पोचत आलेलो आहे. ह्याला कुठे जायचं रे बाबा, कुठे जायचं सांगत पण नाही. आपलं चाललं आहे एका साईडला उभा राहतं. हे असं असतं यांचं, हे यांच्या मनाने कुठेही थांबवतात, यांना काही नाही फरक पडत. हे पण तुमच्या आजूबाजूला छोट्या गाड्या असतात, बाईक्स असतात, त्यांची काळजी घेऊन तुम्ही चालवा तर नक्कीच बरं होईल. घड्याळात वाजलेले आहेत 2:11 झालेले आहेत. मी 1:22ला निघालेलो घरातून. ऑलमोस्ट पाऊण तास होत आला आहे आणि राईटला जायचं आहे आपल्याला कल्याणच्या दिशेने. आणि इथे पण ट्रॅफिक लागलेली आहे. सो चला मित्रांनो, माझा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, शेअर करा. आणि चांगला वाटलं असेल तर मला कमेंट करा. आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओबद्दल की व्हिडिओ क्वालिटी कोणती चांगली वाटली, प्लास्टिकच्या आधीची की प्लास्टिकच्या नंतरची, ते नक्की कळवा. सो आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. सो बाय, भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओत.